ती बैल बघूया काय काय थरार, जोश, उत्साह आणि 100% मनोरंजनाची हमी म्हणजे कोकणातल्या चिखल नांगरणी स्पर्धा। सध्या रत्नागिरी जिल्ह्यात अनेक गावागावात या चिखल नांगरणी स्पर्धांचा थरार पाहायला मिळतोय। पावसाळा सुरू होताच कोकणात शेतीची कामं वेग घेतात। त्याचबरोबर गावोगावी पारंपरिक चिखल नांगरणी स्पर्धांचा जल्लोष सुद्धा सुरू होतो। सध्या या स्पर्धा प्रेक्षकांचं मोठं आकर्षण ठरत आहेत। चिखलातून वेगानं धावणारे बैल, त्यांना केवळ आवाजाच्या इशाऱ्यावर नियंत्रित करणारे जॉकी आणि हजारो प्रेक्षकांच्या जल्लोषात रंगणारा हा थरार पाहण्यासाठी त्या परिसरासह दूरदूरवरून शेतकरी आणि बैलप्रेमी उपस्थित राहतात। विशेष म्हणजे या स्पर्धांमध्ये चाबकाचा वापर न करता केवळ आवाजाच्या आधारे बैलांना पळवण्याचं कौशल्य सर्वांचं लक्ष वेधून घेतं। अतिशय सुंदर वेगाने अतिशय जबरदस्त वेगाची जोडी आहे, पण आज गती मात्र म्हणावी तशी काय लागली नाही। आम्हाला शेवटच्या टप्प्यात आला पावसाची सर पडली या स्पर्धांची खरी रंगत वाढवणारं नाव म्हणजे चिपळूण तालुक्यातील मालघर येथील समालोचक वैभव नारायण पवार। वैभव पवार यांच्या जोशपूर्ण, वेगवान आणि ओघवत्या समालोचन शैलीमुळे प्रत्येक शर्यतीत उत्साह संचारतो। बैलांची नावं, मालक आणि त्यांचा पूर्व इतिहास यांची अचूक माहिती देत ते प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतात। खरं म्हटलं तर आपण बघताय कोकणामध्ये या बैलगाडी नांगरणी स्पर्धा गेले काही वर्षापासून सुरुवातीला आम्ही आंबोमधून सुरुवात केली। आंबो असेल, आरवली असेल, या परिसरामध्ये ही पहिली सुरुवात त्या साधारण 13 ते 14 या सालामध्ये आम्ही केली। नंतरच्या काळात ही स्पर्धा पूर्ण जिल्ह्यामध्ये अतिशय लोकप्रिय झाली। ही स्पर्धा लोकप्रिय करण्यामध्ये खऱ्या अर्थाने वैभव पवार असेल आणि इतर देखील अनेक जण असतील, परंतु त्यामध्ये वैभव पवाराचं योगदान अतिशय खूप मोठं लाभलेलं आहे। बैल जितक्या वेगानं धावतात तितक्याच वेगाने त्यांच्या शब्दांची लय मैदानात उत्साह निर्माण करते। चिखल नांगरणी स्पर्धा 2 गटात घेतल्या जातात। एक म्हणजे गावठी गट आणि दुसरा घाटी किंवा देशी बैलांचा गट। अशा विभागामध्ये अनेक नामांकित बैल सहभागी होतात। शंकर, शत्रू, सुंदर, सोन्या, सम्राट, पिंट्या, बाजा, वजीर, लाडक्या, बैजा, पाखऱ्या, चिमण्या आणि बुलेट अशा अनेक नावांचे बैल कोकणातील स्पर्धांमध्ये विशेष प्रसिद्ध असून त्यांच्यातील चुरशीच्या लढती पाहण्यासाठी प्रेक्षकांची मोठी गर्दी उसळते। या स्पर्धामध्ये तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग असून महिलांची उपस्थितीही लक्षणीय असते। हजारो प्रेक्षकांमुळे खाद्यपदार्थांचे स्टॉल, स्थानिक व्यावसायिक आणि लघु उद्योजक यांना चांगला व्यवसाय मिळतोय। काही स्पर्धांमध्ये हजारोंची रोख रक्कम, दुचाकी आणि इतर आकर्षक बक्षिसं सुद्धा दिली जातात। त्यामुळे स्पर्धेची प्रतिष्ठा सध्या वाढली आहे। पावसाळ्यात चिखल नांगरणी स्पर्धा तर उन्हाळ्यात बैलगाडी शर्यती अशा विविध पारंपरिक स्पर्धांमध्ये शेतकरी त्यांच्या बैलाबरोबर सहभागी होतात। त्याचबरोबर शेतीच्या कामात सुद्धा या बैलांचा उपयोग होत असल्याने या स्पर्धा केवळ मनोरंजनापुरत्या मर्यादित न राहता शेती संस्कृतीचं जतन, ग्रामीण अर्थकारणाला चालना आणि शेतकऱ्यांच्या आनंदाचं महत्त्वाचं माध्यम ठरत आहेत। शेवटच्या टप्प्याकडे आला आकाश गुदम बोलवला
चक्रीवादळी जोडी सुटली. अभया काय करता? टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.